विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण बनगरवाडी ही व्यंकटेश माडगूळकर यांची जी मराठी साहित्यामध्ये अजरामर झालेली महत्त्वपूर्ण अशी कादंबरी आहे. या कादंबरीविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. यापूर्वीच्या तासिकेमधून आपण व्यंकटेश माडगूळकर यांनी बनगरवाडी या कादंबरीला नाव कशा पद्धतीने दिलं, पूर्वीचं नाव काय होतं, याविषयीची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे, अभ्यासलेली आहे. व्यंकटेश माडगूळकर हे या ठिकाणी बनगरवाडी या कादंबरीच्या संदर्भामध्ये अधिक विवेचन करताना पुढील प्रमाणे काही गोष्टी नमूद करतात. त्याही समजून घेणं आपणास अतिशय आवश्यक आहे. ते म्हणतात की जेव्हा चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून किंवा बनगरवाडी या कादंबरीवर जेव्हा बनगरवाडी या चित्रपटाची निर्मिती होत होती, त्यावेळी अनेक दिवसानंतर मी दिग्दर्शक, कॅमेरामन यांच्यासह बनगरवाडीला या ठिकाणी गेलेलो होतो. तो प्रसंग पुढे वर्णन करताना या ठिकाणी म्हणतात की 45 वर्षाचा काळ गेल्यावर आता वाडीत काय दिसेल. 1822 सर्जन कोट्स नावाच्या साहेबाने लिहिलेला लोणी गावचा सांप्रतचा वृत्तांत मी वाचलेला आहे. मग एक घटना प्रसंग ते या ठिकाणी वर्णन करताना म्हणतात की 1822 सर्जन कोट्स नावाच्या या साहेबाने लोणी गावचा सांप्रतचा इतिहास, सांप्रतचा वृत्तांत तो त्यांनी लिहिलेला होता, मी वाचलेला आहे. मग हे गाव कुठं आहे, त्याने त्या गावातून काय वर्णन केलेलं आहे, याचीही माहिती ते देतात. पुण्याहून नगरला जाणाऱ्या रस्त्यावर लोणी हे गाव आहे, जे सर्जन कोट्स यांनी लोणी गावचा सांप्रतचा वृत्तांत हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याची नोंद या ठिकाणी करून आपले जे काही विचार आहेत ते विचारही व्यंकटेश माडगूळकर बनगरवाडी या कादंबरीच्या निमित्ताने चित्रित करताना किंवा आपले विचार मांडताना दिसून येतात. हा वृत्तांत वाचल्यावर माझ्या ध्यानात आलं की माझं जन्मगाव माडगुळे आणि लोणी या गावात बराच सारखेपणा आहे. म्हणजे सर्जन कोट्स यांनी लिहिलेलं लोणी गावचा सांप्रतचा वृत्तांत आणि माझं जे जन्मगाव आहे माडगुळे यामध्ये बरीच समानता असल्याचं माझ्या लक्षात आलेलं आहे, दिसून आलेलं आहे. कारण स्वतः व्यंकटेश माडगूळकर यांनी लोणी गावचा सांप्रतचा वृत्तांत हे पुस्तक त्यांनी स्वतः वाचलेलं आहे आणि माडगुळे हे त्यांचं गावच असल्यामुळे माडगुळे गाव आणि जे सर्जन कोट्स साहेब यांनी लिहिलेलं पुस्तक यात बऱ्याच साम्य असल्याचं लेखकांना म्हणजेच व्यंकटेश माडगूळकर यांना जाणवलेलं आहे. या गावामध्ये माडगुळे आणि लोणी या गावात बराच सारखेपणा आहे. माझ्या कळतेपणी म्हणजे 1938 साली मी पाहिलेलं गाव आणि कोट्सनं पाहिलेलं लोणी यांचा तोंडवळा एकच आहे. म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामजीवन 100 वर्ष बदललेलं नाही. माणसाची राहणी, वेश, घरं, जाती जमाती, बलुतेदार, आलुतेदार, त्यांची कामं, शेतजमीन, पिकं, गुरं, गावकऱ्यांच्या श्रद्धा अंधश्रद्धा, देवदेवळं, गावातील भूतं, वाण्याच्या दुकानातील वस्तू, पाठशाळा हे सगळं माझ्या माहितीचं होतं. म्हणजे लेखक या ठिकाणी एक अनुभव वर्णन करताना सांगतात की सर्जन कोट्स यांनी लिहिलेलं लोणी गावचा सांप्रतचा वृत्तांत आणि माझं माडगुळं गाव या दोन्हीमध्ये मला सारखेपणा जाणवलेला आहे. सर्जन कोट्स यांनी वर्णन केलेलं लोणी गावचा इतिहास जो आहे किंवा लोणी या गावचं जे वर्णन आहे अगदी काहीच त्याच प्रमाणामध्ये माझ्या माडगुळे या गावीमध्ये देखील मला दिसून आलेलं आहे. कारण या दोन्ही गावामधील सारखेपणा मला जाणवलेला आहे. मग काय आहे तिथे लेखकाला असं जाणवलेलं आहे, ते म्हणतात की महाराष्ट्रातील जे ग्रामीण जीवन आहे
म्हणजे जेव्हा ही कादंबरी निर्माण करत होते त्यावेळेस वर्णन त्यांना असं जाणवलेलं आहे की महाराष्ट्रातील ग्रामजीवन 100 वर्ष बदललेलं नाही. म्हणजे सर्जन कोट्स यांनी केलेलं वर्णन आणि लेखकाचा काळ यामध्ये जरी बरंचसं अंतर असलं तरी महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन हे 100 वर्ष जरी झालेलं असलं तरी बदललेलं नाही. कारण माणसाचं राहणीमान, माणसाची घरं, त्यांचा वेश, ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या जाती जमाती, आलुतेदार असतील, बलुतेदार असतील, ते करत असलेली त्यांची कामं असेल, शेतकरी असेल, शेतकरी कशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये राबतो यांचं केलेलं वर्णन असेल, त्यांचे व्यवसाय असतील, त्यांच्या जमिनी असतील, त्यांची गुरंढोरं असतील किंवा गावकऱ्याच्या श्रद्धा अंधश्रद्धा असतील, गावातील देवदेवळं असतील, देवाप्रमाणेच गावातील जे भूतं म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धा यांचं वर्णन असेल किंवा एखाद्या वाण्याच्या दुकानातील वस्तू असेल, एखादी पाठशाळा असेल म्हणजे शाळा असेल, हे सर्व मला सारखेपणा मला तिथे जाणवलेला आहे, दिसून आलेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर बदल भराभर झाले. आजची वाडी कशी असेल याची मला कल्पना नव्हती. म्हणजे जेव्हा लहानपणी लेंगरवाडी हे व्यंकटेश माडगूळकर यांनी पाहिलेलं गाव आणि बऱ्याच काळानंतर बनगरवाडी या चित्रपटाच्या निर्मितीच्या उद्देशाने मूळ गावी आलेले लेखक, चित्रपटाचे दिग्दर्शक, कॅमेरामन यांच्यासह जेव्हा आले तेव्हा त्यांना असं जाणवलेलं आहे की पूर्वीची जी लेंगरवाडी होती आणि आजची जी लेंगरवाडी आहे म्हणजे लेखकाने दिलेलं नाव बनगरवाडी यामध्ये बराचसा बदल या ठिकाणी झाला असेल किंवा नसेलही याची मला काही कल्पना नव्हती. पण आम्ही चित्रपट निर्मितीच्या उद्देशाने आम्ही परत या गावी या ठिकाणी निघालो होतो. हा प्रसंगही कादंबरीकार वर्णन करतात. रस्ता माझ्या माहितीचा आहे असं सांगत सांगत ड्रायव्हर चुकला. दिवसा उजेडे वाडीत पोहोचू अशा हिशोबानं निघालो होतो. ते विचारत विचारत दिवसभराच कलांड्यावर वाडीत आलो. म्हणजे या ठिकाणी दुसराही भाग वर्णन लेखक करताना म्हणतात जे काही अनुभव या गावी जाताना आलेले आहेत त्या अनुभवाचंही वर्णन करताना ते या ठिकाणी म्हणतात की आम्ही ज्या गाडीने किंवा कारने या ठिकाणी निघालेलो होतो त्याचा ड्रायव्हर सांगत होता की मी हे गाव पाहिलेलं आहे, पण पूर्वी कदाचित कितीतरी दिवसापूर्वी कितीतरी वर्षापूर्वी तो आला असेल आणि परत या ठिकाणी निघालेला. या सर्व टीमसह ते निघाले होते. परंतु मला माहिती आहे असा सांगणारा ड्रायव्हर त्याने हे रस्ता त्या ठिकाणी चुकवलेला आहे आणि त्यांनी जे नियोजन केलेलं होतं त्या नियोजनापेक्षा बराच वेळ त्यांना या गावी पोहोचण्यासाठी झालेला आहे. आणि अशा पद्धतीने दिवस बराच कलल्यावर म्हणजे नियोजित वेळेपेक्षा कितीतरी उशिरानं ते या गावी पोहोचलेले आहेत. मग लेखकांनी परत पूर्वीचा त्यांचा काळ आणि आताचा प्रसंग वर्णन करताना ते म्हणतात पूर्वीच्या जुन्या शाळेसमोर 10-5 लोक जमले. कोणी या शाळा मास्तरकी करणाऱ्यांना मला ओळखलं. मग सांगतात लेखक या ठिकाणी की पूर्वी जी शाळा मी बनगरवाडी या कादंबरीमधून वर्णन केलेली आहे त्या शाळेसमोर ती शाळा आहे तिथंच आहे, ती जागा आहे तिथंच आहे, पण त्या शाळेच्या समोर जसे पूर्वी लोक जमलेले असायचे तसेच आताही 10-5 लोक त्या ठिकाणी जमलेले होते. आणि आज त्या शाळेमध्ये जो शाळा मास्तर म्हणजे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी मला ओळखलेलं आहे. अशी एक आपुलकीची आत्मीयतेची भावना कादंबरीकार येथे वर्णन करताना दिसून येतात. विद्यार्थी मित्र हो, व्यंकटेश माडगूळकर यांनी या कादंबरीच्या निर्मिती प्रसंगाविषयी, घटना प्रसंगाविषयी किंवा मला या कादंबरीविषयी जे काही जाणवलेलं आहे, जे काही सुचलेलं आहे किंवा जो भाग मी या ठिकाणी वर्णन केलेला आहे तो भाग कादंबरीमध्ये कशा पद्धतीने मांडलेला आहे आणि चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून तो भाग परत मला या ठिकाणी पाहण्याची संधी मिळाली. आणि मी जेव्हा त्या गावी पोहोचलो तेव्हा त्या गावामध्ये झालेला बदल थोडक्यात मला या ठिकाणी दिसून आलेला आहे. त्या बदलाचीही नोंद लेखक पुढील भागातून वर्णन करताना दिसून येतात. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूयात. या पुढील जो काही भाग आहे ज्या भागाच्या माध्यमातून कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांनी त्यांना पूर्वी जाणवलेलं आणि आज कितीतरी वर्षांनी जेव्हा
लेखक चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून किंवा चित्रपट निर्मिती करावयाची असल्यामुळे पूर्ण टीमसोबत जेव्हा तिथे पोहोचलेले आहेत त्यावेळी त्यांना आलेले अनुभव आणि कशा पद्धतीने त्यांनी शूटिंग वगैरे चित्रपटाची केलेली आहे तोही भाग कादंबरीकाराने वर्णन केलेला आहे. त्याची चर्चा आपण पुढील तासिकेमध्ये करूयात. धन्यवाद.